झटपट तयार होणारे उपवासाचे मसाले डोसे तयार झालेले आहेत. बघू शकता, अगदी सुंदर दिसत आहेत. उपवासाला काही जणांना खिचडी खाऊ वाटत नाही, खूप जास्त जड वाटते किंवा खिचडी पचत नाही, त्यावेळेस अशा पद्धतीने हलके फुलके असे उपवासाचे डोसे बनवू शकता. इथे बघू शकता, आवाजावरून तुम्हाला कळत असेल की अगदी कुरकुरीत हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे. व्हिडिओमध्ये जे प्रमाण दिलेलं आहे आणि ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हीही उपवासाचा मसाला डोसा बनवू शकता. आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही उपवासाला नक्की बनवून पहा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासाचा मसाला डोसा बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 1 कप वरई किंवा याला काही ठिकाणी भगरही म्हणतात किंवा उपवासाचे तांदूळ म्हणतात, तर इथे बघा अशा पद्धतीने वरई किंवा भगर असते. मेजरिंग कपने बरोबर 1 कप वरई घेतलेली आहे. तुम्ही हवं तर घरातील कोणत्याही एका वाटीने हे सर्व साहित्य घेऊ शकता. ही वरई स्वच्छ करायची म्हणजे एखाद्या सुती कापडाने पुसून घ्यायची, म्हणजे ही वरई स्वच्छ होते. आता आपण डोश्यासाठीचं बॅटर बनवून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही 1 कप वरई टाकलेली आहे आणि त्याचबरोबर मेजरिंग कपने बरोबर पाव कप इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा घातल्यामुळे डोसा अगदी छान कुरकुरीत होतो. जर हे साहित्य वाटीने घेत असाल ना, तर 1 वाटी वरई घेतली तर त्याला बरोबर पाव वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आता आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. ते बघा अशा पद्धतीने वरई आणि साबुदाण्याची पावडर बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आणखी साहित्य टाकायचे आहे. मेजरिंग कपने बरोबर पाव कप याच्यामध्ये दही घालायचं आहे. दह्यामुळे हे डोसे आहेत ना छान जाळीदार होतात. आणि मेजरिंग कपने बरोबर 1 कप एवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. इथे बघा डोसा बनवण्यासाठीचं बॅटर छान तयार झालेलं आहे. आपण नेहमी डोसा बनवतो त्याच पद्धतीने याचंही बॅटर तयार करायचं आहे. आता आपल्याला हे बॅटर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. इथे बघा अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी हवी आहे. थोडंसं पातळच डोश्याचं बॅटर असतं. फक्त आपण 10 मिनिटे हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे. डोस्याचं बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण उपवासाची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल ओतलेलं आहे. त्यामध्ये इथे मी जिरे टाकत आहे. जिरे उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालू शकते. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. याच्यावरती थोडेसे पांढरट डाग येईपर्यंत हिरवी मिरची छान परतायची आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे. आलंही आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ठिसून टाकायचं आहे, म्हणजे भाजीला चव छान येते. तुम्ही उपवासाला आलं खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालू शकेल. आल्यामुळे या भाजीला चव मस्त येते. आलंही हलकंसं आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि आलं छान परतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत. तर इथे मी 2 मध्यम आकाराची बटाटी अगोदरच उकडून थंड करून घेतलेली आहे आणि त्याची साल काढलेली आहे. आता ही अशा पद्धतीने आपण हाताने स्मॅश करून याच्यामध्ये टाकायची आहे. तुम्ही हवं तर ही बटाटी चिरूनही घेऊ शकता, पण डोश्याबरोबर अशाच पद्धतीने बटाट्याची भाजी बनवली जाते. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला अगदी छान असं हा बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीरही खातात. जर तुम्ही कोथिंबीर खात असाल ना, तर नक्की याच्यामध्ये कोथिंबीर टाका. इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि बटाटाही 2 मिनिटे छान परतून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर अशीच ही भाजी या मसाला डोस्याबरोबर सर्व करू शकता. मी याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूटही टाकणार आहे. हे टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. बघा अगदी छान अशी आपली इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी या मसाल्या डोस्याबरोबर खायला अप्रतिम लागते. हा शेंगदाण्याचा कूटही आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी शेंगदाणे भाजून त्यानंतर बारीक असा कूट करून घेतलेला आहे. हा मसाला डोस्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची भाजी तयार झालेली आहे. आता ही साईडला ठेवून आपण पटकन डोसे बनवायला घेऊया. इथे आता डोश्याचंही पीठ छान भिजलेलं आहे. आता मी याच्यामध्ये 1 छोटा चमचा मीठ टाकते. मीठही आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. उपवासाला खिचडी खाल्ली की आपल्याला जड होतं, तर अशा पद्धतीने हलका फुलका आपण हा डोसा बनवू शकतो. आणि हा जो मसाला डोसा आहे ना, तो आपण इन्स्टंट बनवत आहे. याच्यामध्ये इनो सोडा काहीही वापरलेलं नाही.
याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे ना, त्याच्यामुळेच या डोशाला छान अशी जाळी येते. इथे बघा अशा पद्धतीने हे डोशाचं पीठ आहे. खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही. नेहमी आपण डोशासाठी बनवतो ना, त्याच पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. थोडंसं पातळच हे डोशाचं पीठ असतं. आता पटकन आपण डोसे बनवून घेऊया. इथे मी अगोदरच डोसा तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने हे बॅटर सोडून छान असे डोसे बनवून घेणार आहे. तुम्हाला जसा लहान मोठा डोसा हवा असेल ना, त्या पद्धतीने तुम्ही बॅटर टाकून बनवून घेऊ शकता. इथे मी मध्यम आकाराचे डोसे बनवून घेत आहे. सुरुवातीला आपल्याला हा डोसा तवा अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावरती बॅटर टाकलं ना, गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. म्हणजे अगदी छान असा डोसा आपला भाजला जातो. असं वरच्या साईडनी थोडासा हा डोसा सुकला ना, याच्यावरून आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे. म्हणजे या डोश्याला चिरा जात नाहीत आणि छान असा याला खालून सोनेरी कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपल्याला लो टू मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे. काही मिनिटानंतर इथे बघा डोश्याच्या कडाही सुटलेल्या आहेत आणि खालून डोसा भाजला आहे. कसं ओळखायचं तर वरून असे आपल्याला थोडेसे सोनेरी कलर आलेला दिसत आहे. म्हणजे डोसा अगदी छान असा खालून भाजलेला आहे. आता हा आपण मसाला डोसा बनवत आहे. तर जी आपण बटाट्याची भाजी केलेली आहे ना, ती हवं तर तुम्ही याच्यावरती सर्व करू शकता. अगदी छान असा हा आपला उपवासाचा डोसा तयार होत आहे. ते आता मी हा काढून घेत आहे आणि राहिलेलेही उपवासाचे डोसे मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. आणखीन एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते. तर बॅटर अशा पद्धतीने याच्यावरती सोडायचं आहे. जेवढा लहान किंवा मोठा तुम्हाला डोसा बनवायचा असेल ना, तेवढ्या आकारामध्ये बनवू शकता. सुरुवातीला आपल्याला हा तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि अगदी छान असा कुरकुरीत होईपर्यंत आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. वरून डोसा सुकला की याला आपल्याला असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तेल लावून घेत आहे. झटपट तयार होणारे उपवासाचे मसाले डोसे तयार झालेले आहेत. मी जेवढं साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये बरोबर या आकाराचे 5 डोसे तयार झालेले आहेत. ते बघू शकता अगदी सुंदर दिसत आहेत. उपवासाला काही जणांना खिचडी खाऊ वाटत नाही, खूप जास्त जड वाटते किंवा खिचडी पचत नाही, त्यावेळेस अशा पद्धतीने हलके फुलके असे उपवासाचे डोसे बनवू शकता. व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत किंवा अचूक प्रमाण आणि अचूक पद्धत दिलेली आहे, त्या पद्धतीने तुम्हीही अशा पद्धतीने कुरकुरीत उपवासाचे मसाले डोसे बनवू शकता. इथे बघू शकता, आवाजावरून तुम्हाला कळत असेल की अगदी कुरकुरीत हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.